नमस्कार मंडळी, आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन सण हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यालाच नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण रक्षाबंधनाच्या सणाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. चला तर मग रक्षाबंधन साजरे करण्यामागील पौराणिक कथा काय आहेत ते जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. राखी म्हणजेच रक्षा. पूर्वीच्या काळी राखीला रक्षासूत्र असे म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा ही वैदिक काळापासूनची आहे. हे संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई मूल आणि नंतर भाऊ बहीण यांच्या प्रेमाचे प्रतीक बनले. तर रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी असे म्हटले जाते, जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर आता आपण रक्षाबंधनविषयी कोणत्या पौराणिक कथा आहेत ते जाणून घेऊया. त्यातील पहिली कथा ही महाभारतातील रक्षाबंधन याविषयी आहे. रक्षाबंधनाशी संबंधित महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी द्रौपदीने साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णांच्या हाताला बांधला आणि त्यामुळे रक्तस्राव थांबला. कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधन साजरे करावे असा सल्ला दिला होता, अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. शची देवीचे रक्षाबंधन याविषयी देखील एक कथा सांगितली जाते. पूर्वीच्या काळी देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव हे देवांवर अधिपत्य गाजवू लागले, तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र हे ऋषी बृहस्पतींकडे गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशमी आणि पवित्र असा धागा इंद्राच्या हातात बांधला. त्यामुळे परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते. लक्ष्मी देवी आणि रक्षाबंधन याविषयी एक कथा प्रचलित आहे. स्कंद पुराण, पद्मपुराण आणि श्रीमद भगवतेनुसार श्री विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलीकडे 3 पावले जमीन मागितली आणि त्यावेळी राजा बलीने ती 3 पावले जमीन देखील दिली. परंतु त्या बदल्यात भगवंतांनी आपल्याकडे कायमस्वरूपी राहावे असे वचन घेतले. वामन अवतारानंतर श्री विष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे म्हणजेच वैकुंठात जायचे होते. परंतु श्री विष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पाताळात राहून बलीच्या सेवेत राहू लागले. अनेक दिवस झाले तरी श्री विष्णू लक्ष्मीकडे परतले नाहीत. त्यामुळे लक्ष्मी देवी काळजीत पडल्या. त्यावेळी नारदांनी लक्ष्मी देवींना एक उपाय सांगितला की लक्ष्मी देवींनी राजा बलीला राखी बांधून आपला भाऊ बनवावे. त्याप्रमाणे लक्ष्मी देवींनी राजा बलीला राखी बांधून आपला भाऊ बनवले आणि श्री विष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बलीराजाकडून मागितले. तसेच वर्षातील 4 महिने श्री विष्णू पाताळात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील असेही लक्ष्मी देवींनी बलीराजाला सांगितले. हाच कालावधी चातुर्मास म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी देवींनी राजा बलीला रक्षासूत्र बांधले. तो दिवस देखील श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. चित्तोडची राणी कर्णावती यांच्याबद्दलही एक कथा सांगितली जाते. ती अशी की चित्तोडची राणी कर्णावतीने सम्राट हुमायूनला पत्र पाठवून गुजरातच्या सुलतान बहादूर शहाच्या आक्रमणापासून तिच्या राज्याचे आणि स्वतःचे रक्षण करण्याची विनंती केली होती. हुमायूनने राखी स्वीकारली आणि राणी कर्णावतीच्या रक्षणासाठी चित्तोडला रवाना झाला.
मात्र हुमायून येण्यापूर्वीच राणी कर्णवतीने आत्महत्या केली होती. पूर्वीच्या काळी रक्षाबंधन या विधीचा प्रयोग एका वेगळ्या पद्धतीने केला जात असे. तो असा की सूर्योदयी स्नान करून उपकर्म करून ऋषींचे तर्पण करतात. अपराह्य काळी राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहरा एकत्र करून त्याची पुरचुंडी बांधल्याने रक्षा म्हणजेच राखी तयार होते. मग तिची पूजा केली जाते. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधत असे. तो मंत्र कोणता होता ते पाहूया. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वामपि बंधामी रक्षे मा चल. याचा अर्थ असा की महाबली दानवेंद्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे तू चलित होऊ नकोस. यावरूनच मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते. या श्रावण पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या 9 सुती म्हणजेच 9 धाग्यांची जोडी करून तिला 8 ते 12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. तर मंडळी, या होत्या रक्षाबंधनाच्या मागील पवित्र आणि प्रेरणादायी अशा पौराणिक कथा. आजही आपण हा सण प्रेम, विश्वास आणि नात्याची विण घट्ट करण्यासाठी साजरा करतो. तर मंडळी, तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपली संस्कृती, आपले सण यांचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. व हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.